नमस्कार. चला तर मग थेट आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. एका तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आज आपण ऊसाची मोठी बांधणी करण्याच्या एका अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, हे तंत्र खास यासाठी डिझाईन केलं आहे जेणेकरून आपलं ऊसाचं उत्पादन त्याच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचेल. ही फक्त मशागत नाहीये बरं का, तर पिकाचं भविष्य ठरवणारी एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे. आजच्या या विश्लेषणाची ही रूपरेषा आहे. यामध्ये सुवर्णकाळ, तण नियंत्रण, खतांचे अचूक नियोजन, कीड आणि उंदीर संरक्षण, उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त उत्पादन या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. आता एक महत्त्वाचा प्रश्न. आपला ऊस खरोखरच 45°C तापमानाचा आणि मान्सूनच्या जोरदार वाऱ्यांचा सामना करायला तयार आहे का? ऊसावर येऊ घातलेल्या या दोन सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटांचा आपल्याला विचार करावाच लागेल. त्यामुळेच आज आपण जी प्रक्रिया समजून घेणार आहोत ना, ती आपल्या पिकासाठी एक प्रकारची सुपर इन्शुरन्स पॉलिसीच ठरणार आहे. तर आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे सुवर्णकाळ, म्हणजेच योग्य वेळ. कारण शेतीत टायमिंगलाच तर सगळ्यात जास्त महत्त्व असतं ना. हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवा. 100 ते 130 दिवस हा आपल्या पिकाचा सुवर्णकाळ आहे. ऊस लागवडीनंतर साधारणपणे 100 ते 130 दिवसांच्या दरम्यान ही मोठी बांधणी सुरू करणं अत्यंत आवश्यक असतं. अगदी याच वेळेत अन्नद्रव्यांचा पुरवठा झाला तर पिकाची वाढ एकदम जोमाने होते. यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये का? आपलं पीक स्वतःच आपल्याला सांगत असतं की अरे बाबा, आता मला मातीच्या आधाराची गरज आहे. जेव्हा ऊसाचे अनावश्यक नवीन फुटवे येणं नैसर्गिकरित्या थांबतं, तळाशी 1-2 कांड्या स्पष्ट दिसू लागतात आणि पिकाची उंची साधारण 6 ते 7 फुटांपर्यंत पोहोचते, तेव्हा 100% समजून जा की मोठी बांधणी करण्याची योग्य वेळ आता आली आहे. आता वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे, तण नियंत्रण आणि पूर्वतयारी. कोणतीही खते देण्यापूर्वी जमिनीची रचना पूर्णपणे बदलून घेणं फार गरजेचं आहे. यासाठी काय करायचं तर ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरचे बाजूचे फाळ काढून ठेवायचे आणि जुन्या सऱ्या पूर्णपणे सपाट करायच्या. हे तंत्र अगदी उत्तम प्रकारे काम करतं. या यांत्रिक पद्धतीमुळे जुन्या सऱ्या मोडून जमीन सपाट होते आणि नैसर्गिकरित्याच तण नियंत्रण होतं. तणाचा नायनाट झाल्यामुळे मुख्य कोवळ्या कोंबांचं रक्षण होतं. शिवाय पुढे जो खतांचा डोस द्यायचा आहे ना, तो मातीआळ करण्यासाठी एक उत्तम भुसभुशीत बेस तयार होतो. तिसरा टप्पा आहे खतांचे अचूक नियोजन. ही एक अतिशय महत्त्वाची वैज्ञानिक गुंतवणूक आहे. ऊसाच्या बुंद्याला माती लावण्यापूर्वी खतांचं एक अचूक आणि संतुलित मिश्रण देणं अत्यंत गरजेचं आहे. इथे बघा, हा प्रति एकर खतांचा अतिशय अचूक असा डोस आहे. यात पर्याय अ मध्ये 3 बॅग 10-26-26, 2 बॅग युरिया आणि 1.5 ते 2 बॅग पोटॅश आहे. किंवा पर्याय ब म्हणून तुम्ही 2 बॅग DAP, 2 बॅग युरिया आणि 2 बॅग पोटॅश वापरू शकता. पण या दोन्ही पर्यायांसोबत काही घटक अगदी सक्तीने द्यायचे आहेत. ते म्हणजे 10 किलो गंधक म्हणजेच सल्फर, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 4 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य. यात सल्फरचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे ऊसाची जाडी आणि साखरेचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं. आणि हो, फक्त रासायनिक खतं देऊन चालणार नाही. नैसर्गिक माती संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी 80 बॅग कोंबडी खत, 100 किलो निंबोळी पेंड आणि सेंद्रिय कंपोस्ट तसंच स्लरी यांचा वापर नक्की करा. या सगळ्या नैसर्गिक घटकांमुळे मातीचा पोत सुधारतो आणि पिकाच्या मुळांचं आरोग्य दीर्घकाळासाठी एकदम मजबूत होतं. एक भक्कम पायाभरणीच म्हणा ना याला. आता चौथा मुद्दा, कीड आणि उंदीर संरक्षण. जसजसा ऊस मोठा होऊन त्याची उंची वाढू लागते, तसतसा जमिनीखालील मुळांच्या संरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होतो. वाढीच्या या टप्प्यात आपल्याला दुहेरी सुरक्षा कवच वापरायचं आहे. नैसर्गिक संरक्षणासाठी निंबोळी पेंड आहेच, जी मातीतील रोग आणि किडींना दूर ठेवते. पण वाळवी, उंदीर आणि अत्यंत घातक अशा हुमणी अळीला मुळांचं नुकसान करण्यापासून कडकपणे रोखायचं असेल तर दाणेदार फिप्रोनाइल किंवा थिमेटचा वापर करणं खूप गरजेचं ठरतं. हे घटक खतासोबत थेट मातीत मिसळल्याने मुळांचं पक्क रक्षण होतं. चला आता 5व्या टप्प्याकडे वळूया. उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन. उन्हाळ्याच्या कडक दिवसांत पाण्याचं अचूक नियोजन करणं ही आपल्यासाठी एक मोठी लाईफलाईन असते. इथे एक अगदी कडक नियम लक्षात ठेवा. ऊसाला फक्त पहाटे किंवा संध्याकाळी उशिरा पाणी द्या. उष्णतेचं ताण कमी करण्यासाठी हे तंत्र अतिशय सोपं पण कमालीचं प्रभावी आहे. भर दुपारी पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होतं आणि पाणी हवेत उडून जातं. त्यामुळे पाण्याची वेळ काटेकोरपणे पाळायलाच हवी. आता ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची सुविधा नाही, त्यांच्यासाठी हा घरगुती बॅरल जुगाड एकदम भारी आणि कमी खर्चाचा आहे. काय करायचं? 200 लिटरच्या एका बॅरलच्या तळाशी एक कॉक बसवायचा.
त्यात पाणी, सेंद्रिय स्लरी आणि ह्युमिक ॲसिड मिसळायचं आणि पाटपाणी देताना हा कॉक सुरू करायचा. यातून स्लरी आणि पाणी थेट प्रवाहाबरोबर प्रत्येक ऊसाच्या मुळापर्यंत अगदी अचूक पोहोचतं. आहे ना सोपी आयडिया? आणि आता आपला शेवटचा आणि सर्वात आवडीचा टप्पा, जास्तीत जास्त उत्पादन म्हणजेच कष्टाचं फळ. या सर्व शास्त्रशुद्ध पद्धतींचा वापर केल्यावर नेमका किती फायदा होतो ते बघूया. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे बरं का. जेव्हा आपण खत टाकून त्यावर लगेच मातीची मोठी भर लावतो तेव्हा युरियासारखं खत उन्हामुळे अमोनिया वायू बनून हवेत उडून जात नाही. 50% खत मुळांद्वारे सुरक्षितपणे शोषलं जातं आणि उरलेलं 50% हवेत उडून जाण्यापासून वाचतं. म्हणजे एका साध्या प्रक्रियेमुळे खताची कार्यक्षमता थेट दुप्पट होते. एवढंच नाही तर ऊसाच्या बुंद्याभोवती असलेला हा मातीचा जाड थर एका नैसर्गिक मल्चिंगसारखं काम करतो. यामुळे कडक उन्हाळ्यातही जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याची तब्बल 25% बचत होते. आणि याचे अंतिम परिणाम काय होतात? तर मान्सूनच्या जोरदार वाऱ्यात आपला ऊस अजिबात लोळत नाही. पाणी आणि खत चोरणारे अनावश्यक फुटवे मातीखाली गुदमरून नष्ट होतात. 45°C तापमानातही जमिनीत ओलावा टिकून राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं, एकरी 100 ते 150 टन उत्पादन घेण्याचं आपलं ध्येय पूर्ण होतं. विशेषतः COMC 265 सारख्या वाणामध्ये हा रिझल्ट हमखास मिळतो. म्हणूनच म्हणतात ना, शेतीत योग्य वेळेवर केलेली कृती ही फक्त परंपरा नाही, तर ती एक अत्यंत अचूक वैज्ञानिक गुंतवणूक आहे. जर ही 30 दिवसांची गोल्डन विंडो आपण चुकवली तर संपूर्ण गुंतवणूक नुकसानीत बदलू शकते. टायमिंग इज एव्हरीथिंग. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. या हंगामात ऊसाची मोठी बांधणी अधिक जलद आणि अचूक करण्यासाठी तुम्ही कोणत्या आधुनिक पॉवर टूल्स किंवा ट्रॅक्टरचा वापर करणार आहात? वेळ आणि श्रम दोन्ही वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब नक्की करा. या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ऊसाच्या शेतीत क्रांती घडवायला आपण सगळेच तयार आहोत, होय ना? चला तर मग हे स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.